इथं का करून राहिला? अय पवन, काय झालं? लयच टेन्शन मध्ये वाटायला. आहे नाही दादा, टेन्शन यायला लागलं. अभ्यासाला सुरुवात केली, बेसिकसाठी NCERT पुस्तक घेतले एवढे मोठे. काय आता एवढं पुस्तक कधी वाचणं होईल माझ्याकडून? एक काम कर, घे ते पुस्तक, ये इकडं, चल माझ्यासोबत, तुला सांगतो. हा राजा, ठेव पुस्तक इथे. अरे पवन, बेसिकसाठी NCERT वाचावं लागते मान्य आहे, पण NCERTचं प्रत्येक पुस्तक जर असं वाचत बसतील तर याच्यामध्ये तुझा टाइम जाईल आणि प्रॉपर अभ्यास होणार नाही. दादा त्याच्यावर काय इलाज आहे? NCERT सगळेच वाचायला लागेल ना. एक मिनटात थांब. हे बघ, NCERTची इतके पुस्तकं वाचण्यापेक्षा साय्यम कट्टाचं फक्त NCERT अंतिम सत्य हे पुस्तक वाच. NCERTच्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेलं महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिलं पुस्तक आहे. NCERTच्या 32 पेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश आणि 6500 पेक्षा जास्त पेजेसची माहिती फक्त 484 पेजेसमध्ये देण्यात आली आहे. आणि हिंदी आणि इंग्रजी भाषेतून अभ्यास करताना समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रथमच मराठी भाषेतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे बेसिकसाठी इतके पुस्तकं वाचण्याची गरज नाही. साय्यम कट्टाचं फक्त NCERT अंतिम सत्य. आलं का लक्षात? हे राहू दे, हे घेऊ, चल.